शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आपल्या भावी सरपंच म्हणजेच आमचे मित्र सुहास मुंडे जे की सध्याचे मेंबर आहेत त्यांच्या शेतामध्ये आलेलो होतो. या ठिकाणी मित्रांनो त्यांनी कोथिंबिरीचं जे काय आहे माळव केलेला आहे. तर थोडीशी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कोथिंबीर कशा पद्धतीनं त्यांनी आतापर्यंत खर्च केलेला आहे आणि अपेक्षित जे इन्कम आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात. नमस्कार भाईसाहेब, आपलं नाव सांगा एकदा पूर्ण. प्रकाश गौतम कोळगे. सुहास सर, तुमचं नाव सांगा पूर्ण एकदा. सुहास भागवत मुंडे. सुहास भागवत मुंडे. मुंडे साहेब, आता जे कोथिंबीर आहे ती लावण्याची संकल्पना तुमच्या डोक्यात कुणी भरवली? तुमच्या म्हणजे लक्षात कसं आलं की आपण कोथिंबीरीचा माळव करायला पाहिजे? काय नाही, असंच इंस्टाग्रामला रील्स बघून मला प्रेरित होऊन तुम्ही विचार केला की आपण एकदा करून बघावं. व्हिडिओद्वारे प्रयोग करून बघा म्हणलं. अच्छा, आता किती क्षेत्रामध्ये आपली कोथिंबीर आहे? आता सध्या 2 एकर मध्ये आहे. अच्छा, 2 एकरमध्ये आहे. तर तुम्ही खर्च सांगू शकता किंवा मग तुम्ही आतापर्यंत समजा याच्यामध्ये काही व्हरायटीज वगैरे असतात का कोथिंबीरीच्या मध्ये? व्हरायटी गावरान कास्ती म्हणून लातूरकडलं बियाणे आहे. अच्छा, आणि पेरायला 1,500 रुपये एकर आणि काय खताचे 2 पोते. अच्छा, एवढा खर्च लागला. 10-12 हजार रुपये खर्च आणि 2 फवारण्या. तर मुंडे साहेब, हे किती दिवस लागतात हे पीक आपल्या पदरात पडायला? त्याला इथलं 29 दिवसामध्ये मालामाल शेतकरी. 29 दिवसामध्ये विक्रीला येते डायरेक्ट. तर तुम्ही ज्या वेळेस ठरवलं होतं हे कोथिंबीर लावायची त्यावेळेस काय भाव होता आणि तुमचा जे भाव आता अपेक्षित आहे त्याप्रमाणे तुम्हाला मिळालेला आहे का? आम्ही कोथिंबीरची त्या दिवशी 10-20 रुपये किलो होता. अच्छा, पण आज बघायला गेलं तर 40 रुपये 30 रुपये चालू आहे मार्केटला. मार्केटला रेट चालू आहे. हे आपले व्यापारी आहेत उस्मानाबादचे. तुमचा परिचय काय म्हणले? प्रकाश गौतम गोळगे. अच्छा, ह्यांनी तर आपला माल घेतलेला आहे. अच्छा, ह्यांनी माल घेतलेला. कुठं मार्केटला चालला हा माल? हा माल चालला मुंबईला. मुंबईला. तर मुंडे साहेब, किती अपेक्षित आहे तुम्हाला आता उत्पन्न याच्यामधून? आता हे पहा, आपण पहिल्यांदाच केलेलं आहे. आपल्याला काय याचं अवरेज काढता येणार किती नाही. कॅरेट तर आपण आतापर्यंत व्यापाऱ्याला भरले? विचारलं, एकरी किती कॅरेट निघते वगैरे काय? 300 कॅरेट निघते त्यांची. 300 कॅरेट एकरी निघू निघते. शकते. एका कॅरेट मध्ये किती किलो भरत येते म्हणजे? आम्ही 32 जोड्या भरतात. म्हणजे किती सरासरी किलो? 10 किलो. 10 किलो. तर 300 कॅरेटचे कॅल्क्युलेशन बघा ना करून. 30,000 कसं किती रुपये झाले?